MPSC Youth. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव गौरव कुवर. MPSC Youth या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. तर आजपासून आपण पॉलिटी सब्जेक्ट चालू करणार आहोत. तर पॉलिटी चालू करण्याच्या आधी काही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती हवेत. तर बेसिक कन्सेप्ट हे आपण 7 क्वेश्चन्स मध्ये पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे की राज्यघटना काय आहे. दुसरा क्वेश्चन असा आहे की लोकशाही काय असते, जसे की भारतात लोकशाही आहे. तिसरा क्वेश्चन असा आहे की राज्यघटनामध्ये नेमकी काय, म्हणजे आपली राज्यघटना जी आहे त्याच्यामध्ये नेमकी काय गोष्टी ते आपण पाहणार आहोत. ओके. चौथा प्रश्न असा आहे की निवडणुका म्हणजे काय आणि निवडणुका कशा पद्धतीने भारतात घेतल्या जातात. बहुमत, कशा प्रकारचे बहुमत भारतात आहे. ओके. त्या बहुमताने कुठले कुठले हे केले जातात. मेजॉरिटी म्हणजे मेजॉरिटी म्हणतो आपण, 4 प्रकारच्या मेजॉरिटी आपण तेही पाहणार आहोत. ओके. MP म्हणजे खासदार आणि संसद काय असतं हे नॉर्मल आपण बेसिक बघणार आहोत. त्याचे चॅप्टर्स आपण पाहणारच आहोत, पण हे बेसिक 7 क्वेश्चन. MLA म्हणजे आपले आमदार, ओके, विधिमंडळाचे आमदार, आणि MLC, ओके, हे पण आमदारच असतात. आपण हे आता बघणार आहोत की 7 बेसिक क्वेश्चन काय असतात. ओके. ओके. त्याचप्रमाणे आपण आता क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर बघणार आहोत. कन्सेप्ट समजून घ्या मित्रांनो की राज्यघटना म्हणजे काय असते. राज्यघटना म्हणजे भारत देशाचे प्रशासन कशा पद्धतीने चालावे त्यासाठी एक नियमाचे पुस्तक. फॉर एक्झाम्पल आपण एक धरू की एक पुस्तक असतं आणि त्या पुस्तकामध्ये की भारताच्या जनतेने आणि त्यांनी निवडलेल्या लोकप्रतिनिधींनी कशा प्रकारे काम करावं आणि म्हणजे कुठल्या नियमात काम करावं आणि ते प्रशासन कशा पद्धतीने चालावं ते एका पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. त्याला आपण राज्यघटना म्हणतो मित्रांनो. ओके. समजलं मित्रांनो की एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकात सगळे नियम लिहिलेले आहेत, की जसे की आपण म्हणतो की कलम. ओके. त्या कलम मध्ये लिहिलेलं असतं की नियम असतात जनतेसाठी. तसेच लोकप्रतिनिधी म्हणजे लोकांनी निवडून दिलेले. आपण आता ते बघणार आहोत की लोकांनी निवडून दिलेले म्हणजे काय, लोकशाही. ओके. तर सेकंड प्रश्न बघा मित्रांनो, लोकशाही म्हणजे काय. लोकशाही म्हणजे काय, लोकशाही काय असते मित्रांनो की जनतेने एखादा प्रतिनिधी निवडला आणि तो प्रतिनिधी त्यांच्यासाठी काम करतो. ओके. त्यांच्या वतीने काम करतो, त्यांच्यासाठी काम करतो. तसंच ते आपण डेफिनेशन मध्ये तसंच लिहिलेलं आहे की एखाद्या देशाची जनता मतदान करते. ओके. आणि मतदान करून लोक निवडून देतात एखाद्या प्रतिनिधीला आणि तो प्रतिनिधी त्यांच्यासाठी काम करतो, यालाच लोकशाही म्हणतात. ओके. तर लोकशाही म्हणतात. ह्याच्यामध्ये ना मित्रांनो काम करण्यासाठी एक्झिक्युटिव्ह बॉडी, लेजिस्लेचर बॉडी आणि ज्युडिशरी सिस्टीम या 3 प्रकारचे स्तंभ विभाग आहेत. हे आपल्यासाठी काम करत असतात. तर आपण बघू मित्रांनो, कारण काय असतं की सध्या आपल्याकडे डिजिटल बोर्ड नाहीये, आपल्याकडे साधा बोर्ड आहे, तर लिहायला जास्त टाइम लागतो. जसे की मित्रांनो लोकशाही आपण बघितली की लोकशाही एक भारताची जनता एखाद्या लोकप्रतिनिधीला निवडते आणि तो लोकप्रतिनिधी त्यांच्यासाठी काम, जनतेसाठी काम करतो. तर ते पद्धत म्हणजे कशा प्रकारे चालते ते आता आपण बघणार आहोत. तर केंद्रामध्ये जर बघितलं ना मित्रांनो, केंद्रामध्ये कार्यकारी मंडळ, इंग्लिश मध्ये पण लक्षात ठेवा, एक्झिक्युटिव्ह बॉडी, कायदे मंडळ, लेजिस्लेचर बॉडी, न्याय मंडळ, ज्युडिशरी सिस्टीम. ओके. कार्यकारी मंडळ आहे ना मित्रांनो, अंमलबजावणी करण्याचं काम करते. ओके. कशाची अंमलबजावणी करण्याचं काम करते की कायदे मंडळ आहे ना, कायदे मंडळ कायदे बनवतं. ओके. तर कायदे मंडळाने जे कायदे तयार केलेले आहेत त्याच्या अंमलबजावणी करण्याचं काम कार्यकारी मंडळ करतं मित्रांनो. तर आता आपण त्याच्यामध्ये बघतो की कार्यकारी मंडळामध्ये कोण कोण येतं की राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, AGI म्हणजे काय, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. हे आपण त्या दिवशी सिलेबस मध्ये बघितले की प्रत्येकाचा वेगळा वेगळा चॅप्टर मित्रांनो. तर आपण हे सगळ्या गोष्टी चॅप्टर मध्ये बघणार आहोत. ओके. तर आपल्याला बेसिक कळलं पाहिजे मित्रांनो की कार्यकारी मंडळामध्ये काय येतं आणि कायदे मंडळामध्ये काय येतं. ओके. तर कायदे मंडळ कायदे करण्याचं काम करतं. तर कायदे मंडळामध्ये राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा हे 3 स्तंभ आहेत मित्रांनो. ओके. राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा. ओके. तर लोकसभा आणि राज्यसभा आपण संसदेमध्ये बघणार आहोत मित्रांनो. ओके. तर न्यायमंडळामध्ये सुप्रीम कोर्ट येतं मित्रांनो. ओके. केंद्राच्या 3 बॉडींमध्ये न्यायमंडळामध्ये सुप्रीम कोर्ट येतं मित्रांनो. तसंच सेम जसं केंद्राचं आहे ना मित्रांनो,
तर त्याच प्रकारे तुम्ही पाहू शकता की राज्याचं पण ओके. तर राज्याचं पण कार्यकारी मंडळ असतं, कायदे मंडळ असतं, न्याय मंडळ असतं. तसं इथं पण कायदे मंडळ कायदे करण्याचंच काम करतं, कार्यकारी मंडळ अंमलबजावणी करण्याचंच काम करतं आणि राज्याच्या न्यायमंडळामध्ये उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्ट असतं मित्रांनो. ओके, इकडे सुप्रीम कोर्ट, इकडे हायकोर्ट. ओके, तर राज्यामध्ये कायद्या मंडळामध्ये राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद हे तीन स्तंभ राज्यासाठी काम करतात. ओके, हे कायदे करतात आणि ह्याची अंमलबजावणी कोण करतं? राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, एजीएस. एजीएस काय? अटॉर्नी जनरल ऑफ स्टेट. सेम एजीआय सारखंच काम असतं, फक्त हे राज्यासाठी करतात, ते आपले देशासाठी करतात. ओके, तर तुम्हाला यातला फरक कळला असेल. फरक काहीच नाही मित्रांनो, सेम आहे, फक्त काम वेगळं वेगळे. आणि ह्यांचं आपण बघितलं असेल ह्याच्यामध्ये की सिलेबस मध्ये की प्रत्येकाचे टॉपिक वेगवेगळे आणि आपण हे टॉपिक नुसारच बघणार आहोत. पण ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत की बेसिक कळलं पाहिजे की राज्याच्या कार्यकाळी कायदे मंडळात आणि न्याय मंडळात काय येतं, केंद्राच्या कार्यकाळी कायदे मंडळात काय येतं. तसंच अजून आपण एक अजून टॉपिक बघणार आहोत की स्थानिक स्वराज्य संस्था. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय? लोकल गव्हर्नमेंट. ओके, लोकल गव्हर्नमेंट मध्ये काय आहे की एक ग्रामीण असतं आणि एक शहरी भाग असतो. जसं की आपलं गाव आणि शहर. ओके, तर ग्रामीणचं कसं चालतं, लोकल गव्हर्नमेंट कसं चालतं मित्रांनो, की जिल्हा परिषद असतं, जिल्हा परिषद, त्यानंतर पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. ओके, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद हे सगळ्यांना माहिती असेल, कारण ह्या दररोजच्या ह्याच्यामध्ये आपल्या ऐकण्यामध्ये येतात की ग्रामपंचायत काय म्हणजे ग्रामपंचायत मध्ये तुम्हाला माहिती सरपंच. ओके, पंचायत समिती, जिल्हा परिषद. ओके, हे हळूहळू आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत. तसेच शहरी भागामध्ये पण आता महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत. तर शहरी भागामध्ये नगरपंचायत कधी स्थापन होते, नगरपालिका कधी होते, महानगरपालिका कधी स्थापन होते. ओके, ह्या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. आता ह्या गोष्टी लोकशाहीमध्ये झाले. ओके मित्रांनो, तर आता लोकशाहीमध्ये झाले मित्रांनो. तर मित्रांनो, तिसरा प्रश्न आपण पाहत आहोत की राज्यघटनेमध्ये नेमकं काय आहे. जसं की आपण राज्यघटना बघितली की जनता आणि एक पुस्तक आहे की जनता आणि लोकप्रतिनिधींनी काय काम करावं ह्या गोष्टी त्यामध्ये सांगितलेल्या आहेत. पण त्या कशा पद्धतीने राज्यघटनेमध्ये मांडलेल्या ह्या गोष्टी आता आपण बघणार आहोत. की राज्यघटनेमध्ये आहे ना मित्रांनो, की सगळ्यात आधी प्रस्तावना आहे. एक प्रस्तावना आहे, तर ती प्रस्तावना काय असते की राज्यघटनेचा पूर्ण सारांश आहे की राज्यघटनेमध्ये नेमकं काय आहे. ओके, हे प्रस्तावनामध्ये दिलेलं आहे. आता ह्याचा पण आपण सेपरेट चॅप्टर बघणार आहोत. ओके, तर राज्यघटनेमध्ये भाग असतात, 25 भाग आहेत मित्रांनो. ओके, 25 भाग आहेत. त्यानंतर अनुसूचित 25 भाग आहेत मित्रांनो आणि 12 अनुसूची आहेत. ओके, अनुसूची काय असतं मित्रांनो, की एक्स्ट्रा ऍडिशनल इन्फॉर्मेशन असते की ती राज्यघटनेमध्ये दिले ज्या गोष्टी अनुसूचीमध्ये ऍड केलेल्या आहेत मित्रांनो. आणि राज्यघटनेमध्ये ना मित्रांनो कलम जे आहेत ना की सध्या 395 कलम आहेत. ओके, अजून एक्स्ट्रा कलम आहेत मित्रांनो, पण ह्या 395 कलमामध्ये बाकीचे सब कलम ऍड केलेले आहेत. ओके, 395 कलम आहेत. ओके, तर आता आपण आहे ना मित्रांनो चौथा क्वेश्चन पाहू की बेसिक कन्सेप्ट मध्ये की भारतामध्ये निवडणूक कशा पद्धतीने घेतल्या जातात. ओके, तर ह्या गोष्टी का महत्वाच्या? जेव्हा ह्या म्हणजे कधी कधी काय होतं मित्रांनो की असे कीवर्ड्स येतात की डायरेक्ट इलेक्शन झालं, इनडायरेक्ट इलेक्शन झालं, प्रत्यक्ष निवडणूक, अप्रत्यक्ष निवडणूक. जेव्हा हे असे शब्द येतात ना मित्रांनो की माहितच नसतं की नेमकं काय कन्सेप्ट आहे. त्यामुळे आपण ह्या बेसिक कन्सेप्ट सगळ्यात आधी घेतोय की ह्यामुळं चॅप्टर मध्ये पण आपण घेणार आहोत, पण ह्या गोष्टी आताच समजल्या ना तर त्या सोप्या जातात. ओके, इलेक्शन इलेक्शन दोन पद्धतीत होते, एक इनडायरेक्ट इलेक्शन आणि सॉरी डायरेक्ट इलेक्शन आणि इनडायरेक्ट इलेक्शन. ओके, प्रत्यक्ष निवडणूक, अप्रत्यक्ष निवडणूक मित्रांनो. ओके, तर अजून कशा पद्धतीने घेतली जाते? ईव्हीएम. ईव्हीएम सगळ्यांना माहिती असेल मित्रांनो की ईव्हीएम मशीन असतं की आपण जातो मतदान करायला. ओके, हे ह्याच्यामध्ये होतं जेव्हा आपण आमदारकी खासदारकीला स्वतःहून लोक मतदान करायला जातात तेव्हा ईव्हीएम मशीन वापरलं जातं. ओके मित्रांनो, आणि बॅलेट पेपर. पहिल्या ईव्हीएम मशीनच्या आधी बॅलेट पेपर मतपत्रिकेवर.
मतदान करायचो. ओके मित्रांनो, बॅलेट पेपरवर. आता हे बॅलेट पेपर आहे ना मित्रांनो, राष्ट्रपतीचे इलेक्शन, उपराष्ट्रपतीचे इलेक्शन, ओके, ह्यामध्ये ते वापरलं जातं जास्त करून. ओके, त्यानंतर आहे ना काही इलेक्शन सिक्रेट पद्धतीने होतात. ओके, आणि काही ओपन पद्धतीने होतात. आता सिक्रेट आणि ओपन हे आपण आहे ना चॅप्टर्स मध्ये बघू कन्सेप्ट प्रॉपर. ओके, फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम. फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम काय असतं मित्रांनो, की ज्याला सगळ्यात जास्त मतं पडतात ना मित्रांनो, की तो जिंकला. यामध्ये असं असतं. आणि एसटीएस पद्धत काय असते, सिंगल ट्रान्सफरेबल वोटिंग सिस्टीम. ह्याचा फुल फॉर्म लिहून घ्या मित्रांनो, कारण हे नंतर आपल्याला उपयोगी पडणार आहे. एकल संक्रमणीय पद्धतीत म्हणतात आपण. हे शब्द आपल्याला नंतर येणार आहेत, त्यामुळे मी म्हणतोय की लिहून घ्या मित्रांनो, एसटीएस, सिंगल ट्रान्सफरेबल वोटिंग सिस्टीम. ओके, हे काय, ही प्रोसेस कशी असते मित्रांनो, की ही प्रोसेस आहे ना एक फॉर्म्युलेच्या पद्धतीने निवडणुकीत कोण जिंकलं आणि कोण हारलं हे सांगितलं जातं. आता हा फॉर्म्युला आपण जास्त करून आहे मित्रांनो, राष्ट्रपती उपराष्ट्रपती ह्या चॅप्टर मध्ये ह्याचा उल्लेख येईल, म्हणून मी आताच सांगून ठेवतोय मित्रांनो. ओके ओके मित्रांनो, आता आपण 5वा क्वेश्चन बघणार आहोत, मेजॉरिटी, बहुमत. ह्या चार चार ज्या गोष्टी तुम्हाला दिसतात ना मित्रांनो बोर्डवर, सिंपल मेजॉरिटी, ऍब्सोल्यूट मेजॉरिटी काय असते, इफेक्टिव्ह मेजॉरिटी काय असते आणि स्पेशल मेजॉरिटी काय असते. हे चार मेजॉरिटी आहेत ना मित्रांनो एकदम महत्वाचे आहेत. कारण ह्या कन्सेप्ट तुम्ही आताच लक्षात ठेवा. कारण कसं असतं की लोकसभा, राज्यसभा म्हणजे संसदेमध्ये कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर बहुमत जाहीर केल्यावरच होतो. आणि कुठल्या गोष्टीला कुठल्या मेजॉरिटीज म्हणजे बहुमत लागतं, त्या गोष्टी आपण चॅप्टर मध्ये बघणार आहोत की कुठल्या चॅप्टर मध्ये कशासाठी कुठले बहुमत दिलेले असते. तर आता आपण फक्त कन्सेप्ट समजून घेऊ की सिंपल मेजॉरिटी काय असते, ऍब्सोल्यूट मेजॉरिटी काय असते, इफेक्टिव्ह मेजॉरिटी काय असते, स्पेशल मेजॉरिटी काय असते. ह्या चार मेजॉरिटी आहेत ना मित्रांनो एकदम महत्वाच्या आहेत. तर आपण चालू करूया. ओके, सिंपल मेजॉरिटी म्हणजे साधे बहुमत. मराठीमध्ये पण लक्षात ठेवा मित्रांनो, कारण पेपर मराठीत असतो, इंग्लिश मध्ये पण असतो, पण कधी कधी काय होतं की समानार्थी शब्द असतात त्याच्यात रिलेटेड, त्यामुळे आपल्याला कन्फ्युजन होतं मित्रांनो पेपरमध्ये. ओके, तर आपण PYQ मध्ये पण बघू कशा पद्धतीने मेजॉरिटीवर जे क्वेश्चन दिलेत ना, कसे वळवले जातात ते क्वेश्चन. ओके, सिंपल मेजॉरिटी प्रेझेंट प्लस वोटिंगच्या हाफ पेक्षा जास्त. म्हणजे प्रेझेंट प्लस वोटिंग म्हणजे कसं आहे की सध्या जेवढे सभागृहामध्ये प्रेझेंट आहेत, म्हणजे तिथं जेवढे खासदार आहेत किंवा आमदार आहेत, त्याच्या हाफ पेक्षा जास्त मतदान जर पडले एखाद्या गोष्टीवर जिथे साधे बहुमत वापरले जाते, तिथं साधे बहुमत सिंपल मेजॉरिटी म्हणतात मित्रांनो. ओके, प्रेझेंट प्लस वोटिंगचं म्हणजे आता एक्झाम्पल सांगायचं म्हटलं की तुमच्या क्लासरूम मध्ये समजा 100 विद्यार्थी आहेत. ओके, पण आज आलेत 50. ओके, तर त्या 50च म्हणजे त्यांचंच 50च विद्यार्थ्यांचं मतं घेतली जाणार आणि त्यांच्यातले म्हणजे हाफ पेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजे 25 पेक्षा जास्त विद्यार्थी जर मतदान केले तर त्याला आपण साधे बहुमत म्हणतो. एक्झाम्पलच्या दृष्टिकोनातून लक्ष ठेवा मित्रांनो. दुसरा आहे ऍब्सोल्यूट ओके मेजॉरिटी, पूर्ण बहुमत म्हणतो, टोटलच्या हाफ पेक्षा जास्त. आता जसं सांगितलं मी की 100 विद्यार्थी आहेत तुमच्या क्लासरूम मध्ये, 100 विद्यार्थी आहेत, तर 100च्या हाफ पेक्षा म्हणजे 100च्या हाफ किती झालं की 50 पेक्षा जास्त मत पडलं पाहिजे. ओके, त्याला आपण ऍब्सोल्यूट मेजॉरिटी म्हणतो मित्रांनो. ओके, तिसरी कन्सेप्ट अशी आहे की इफेक्टिव्ह मेजॉरिटी, प्रभावी बहुमत, तात्कालीन सदस्याच्या हाफ पेक्षा जास्त. तात्कालीन सदस्य म्हणजे काय, की आता समजा तुम्हाला मी जसं सांगितलं की 100 विद्यार्थी होते. ओके, तर 100 विद्यार्थी मधले काही विद्यार्थी घरी गेले. ओके, घरी गेले, काहींना काढून टाकले, म्हणजे की त्यांनी ऍडमिशन दुसऱ्या कॉलेजला किंवा क्लासेसला घेतलं. ओके, तर मग आता उरले किती, 100 मधले उरले समजा 70-60 असे उरले आणि त्याच्या हाफ पेक्षा जास्त, मग त्याला आपण म्हणतो प्रभावी बहुमत, इफेक्टिव्ह मेजॉरिटी असं म्हणतो आपण मित्रांनो. खाली फॉर्म्युला पण दिलाय जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर. तात्कालीन सदस्याचा फॉर्म्युला कसा आहे की टोटल मी जर सांगितली 100. ओके, त्यातले गेले सस्पेंडेड. ओके, आपण ह्याचं म्हणतो संसदेच्या बाबतीत म्हणतो मित्रांनो, सस्पेंडेड आणि डेथ. ओके, त्यातले समजा 20 आणि 20 ते 30 आमदार समजा गेले, तर एक्झाम्पलच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा 100 म्हणून 30 गेले 70, मग 70 पेक्षा म्हणजे 35 पेक्षा जास्त त्याला आपण तात्कालीन सदस्याच्या म्हणजे प्रभावी बहुमत म्हणतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, चौथं मेजॉरिटी की स्पेशल मेजॉरिटी, विशेष बहुमत. हे बहुमत
मित्रांनो हे याचा फॉर्म्युला बघा मित्रांनो, प्रेझेंट प्लस वोटिंगच्या टू थर्ड पेक्षा जास्त आणि टोटलच्या हाफ पेक्षा जास्त. ओके, तर आता ही मेजॉरिटी आहे ना मित्रांनो कुठं लागते आपण आहे ना चॅप्टर्स मध्ये बघणार आहोत. कारण हा फॉर्म्युला म्हणजे एक्झाम्पलच्या दृष्टिकोनातून सांगायचं म्हटलं तर गणित थोडं मोठं होऊन जाईल. तर ते समजून घ्या मित्रांनो की प्रेझेंट प्लस वोटिंग आता मी जसं इथं सांगितलं प्रेझेंट प्लस हाफ पेक्षा जास्त म्हणजे 50%, इथं 75. ओके, 75%. ओके मित्रांनो, आणि टोटलच्या हाफ ह्याचं म्हणजे ह्याचं मिक्सचर आहे, फक्त प्रेझेंट प्लस वोटिंगचं हाफ आहे ना इथं मित्रांनो, इथं 2/3. ओके, असं. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 6वा क्वेश्चन बघू. ओके, तर खासदार काय असतं आणि संसद काय असतं. जसे की आपण संसद म्हणजे संसदेचे तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे लोकशाहीमध्ये की 3 स्तंभ असतात, राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. ओके, तर ह्याच्यामध्ये खासदार काम करतात. ओके, म्हणजे तेच आपले लोकप्रतिनिधी असतात विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर लोकसभेमध्ये जो खासदार काम करतो आणि राज्यसभेत पण खासदार काम करतो. ओके, मग ह्यांच्यामध्ये फरक काय विद्यार्थी मित्रांनो, ह्यांच्यामध्ये फरक आहे की लोकसभेमध्ये जो खासदार काम करतो तो डायरेक्ट इलेक्शन म्हणजे आपण जनतेद्वारे निवडून दिलेला असतो. जो खासदार लोकसभेमध्ये जो काम करतो, लक्षात ठेवा मित्रांनो, लोकसभेमध्ये जो काम करतो खासदार तो डायरेक्ट इलेक्शनने म्हणजे आपण जनतेने निवडून दिलेला असतो. आणि राज्यसभेमध्ये जो खासदार काम करतो त्याची इनडायरेक्ट इलेक्शन होते. ओके, मग ह्या खासदाराला निवडून कोण देते मित्रांनो, की ह्या खासदाराला निवडून देतं की हे आपले जे आमदार असतात ना विद्यार्थी मित्रांनो, हे आमदार ह्या इलेक्शनला जातात इनडायरेक्ट इलेक्शन. हे आपण चॅप्टर मध्ये बघणार आहोत, संसद या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. ओके, तर डायरेक्ट इलेक्शन मध्ये तुम्ही बघताय की किती खासदार असतात की 545 खासदार असतात मित्रांनो. तर 545 मध्ये 543 खासदार आहेत ना आपण स्वतः निवडून देतो आणि हे 2 खासदार आहेत ना नॉमिनेट केले जातात राष्ट्रपतीद्वारे. ओके, तर ह्याच्यामध्ये ना मित्रांनो की जे 2 आहेत ना की आता सध्या 104वी घटना दुरुस्ती 104वी जी घटना दुरुस्ती ना मित्रांनो 2019 मध्ये ही घटना दुरुस्ती करण्यात आली की 2024 नंतर जे इलेक्शन होणार ना मित्रांनो की हे 2 नॉमिनेट केले जाणार नाही. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर आता आपण बघू राज्यसभेमध्ये सध्या जे आहेत ना खासदार 245 खासदार आहेत. ओके, 245 खासदारामध्ये ना मित्रांनो 12 खासदार नॉमिनेट केले जातात राष्ट्रपतीद्वारे. ओके, आणि 233 खासदार आपले खासदार हे इलेक्शनद्वारे म्हणजे हे इलेक्शनला कोण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे विधानसभेमधले आमदार मतदान करायला जातात. ओके, हे आपण चॅप्टर मध्ये बघू मित्रांनो. ओके, तर ह्या 12 खासदार कुठल्या कुठल्या क्षेत्रातून निवडले जातात मित्रांनो, कला, साहित्य, ओके, क्रीडा, ओके क्रीडा झालं, नंतर समाज सुधारक, या 4 क्षेत्रातनं हे 12 कॅन्डिडेट निवडले जातात. ओके, आणि आता पाहू आपण की विधिमंडळ. ओके, राज्यामध्ये आमदार काम करतात, जसे केंद्रामध्ये खासदार काम करतात तसेच राज्यामध्ये आमदार काम करतात मित्रांनो. की त्यामध्ये जर बघितलं ना तर राज्याचे 3 स्तंभ कुठले, राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद. ओके, तर विधानसभा आणि विधान परिषद, तर विधानसभेमध्ये जो आमदार काम करतो ना मित्रांनो त्यांना आपण म्हणतो मेंबर ऑफ लेजिस्लेचर असेंब्ली, आणि विधान परिषद मध्ये जो आमदार काम करतो ना त्यांना आपण म्हणतो MLC, मेंबर ऑफ लेजिस्लेचर काउन्सिल. ओके, ह्याचं पण मित्रांनो कसं आहे की डायरेक्ट इलेक्शन होते, एमएलए म्हणतो आपण, डायरेक्ट इलेक्शन होते. तर ह्यांना सुद्धा आपण जनतेद्वारे निवडले जातात. ओके, आणि ह्यांची इनडायरेक्ट इलेक्शन होते विधान परिषदेमध्ये आमदार. आता ह्या सर्व गोष्टी आपण चॅप्टर वाईज बघणार आहोत मित्रांनो. तर आपण ह्या गोष्टी का घेतल्या, कारण हे 7 कन्सेप्ट जर क्लिअर झाले तर पॉलिटी समजण्यात म्हणजे सोपं होतं मित्रांनो. ओके, तर त्यामुळे ह्या 7 प्रश्न आपण बघितले. ह्या तुम्ही स्क्रीनशॉट काढले असतील, लिहून घेतले असतील, लिहिलं तर अतिउत्तम, कारण जास्तीत जास्त लक्षात राहतं मित्रांनो. आणि जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. अजून तुमचे कुठले मित्र असतील MPSC करणारे, जसे की पोलीस भरती, आपल्या आता तलाठी भरती येणारे, SSC CGL, कुठलेही, कारण पॉलिटी काही चेंज होणार नाही मित्रांनो, कन्सेप्ट त्याच राहणार आहेत. SSC चा अभ्यास करा,
किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा करा, त्यासाठी हे अत्यंत महत्वाचं असणार आहे. इम्पॉर्टंट टॉपिक आहे, हे कन्सेप्ट समजून घ्या. आजपासून आपण जसं की पॉलिटी सुरुवात केलेली आहे, उद्या आपण दुसरा चॅप्टर घेणार आहोत पॉलिटीचा, तसेच इकॉनॉमी, सायन्स. तर सगळे सब्जेक्ट आपण हळूहळू कव्हर करण्याचा प्रयत्न करू. ओके, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा मित्रांनो, कारण कसं असतं की मधून कुठलीही कन्सेप्ट सोडली तर ती लक्षात राहत नाही. ओके, आणि आपलं कसं सध्या डिजिटल बोर्ड नसल्यामुळे आपल्याला व्हिडिओ स्टॉप करून पहिले लिहून घ्यावं लागतं. ओके, कारण लिहित बसलं तर त्याच्यात जास्त टाइम जातो आणि व्हिडिओ एकदम मोठा होऊन जातो. ओके, समजू शकता मित्रांनो. आणि जर प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा. आपण सांगितल्याप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये इकॉनॉमीचा व्हिडिओ तुम्ही जर लास्ट पर्यंत पाहिला असेल तर त्याच्यामध्ये मी सांगितले की जसं चॅप्टर कव्हर होईल ते चॅप्टरचे PYQ आपण गुगल फॉर्मच्या माध्यमातून सॉल्व्ह करायला देणार आहोत विद्यार्थ्यांना. ओके, ते आपण टेलिग्रामलाही प्रोव्हाइड करणार आहोत आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहोत. ओके, आणि सिलेबस कॉपी लवकरात लवकर तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. ओके, इंस्टाग्रामचं पेज आहे आपलं MPSC Youth या नावाने, आणि युट्यूब तर तुम्ही बघतातच. ओके, तर तुमच्या मित्रांनाही शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.